नमस्कार. मी वैशाली पंडित. मन कविता वन या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. श्रोते हो, आज आपण आस्वाद घेणार आहोत अमेय पंडित या कवीच्या कवितांचा. या कविता मुक्त छंदामध्ये आहेत आणि अमेय पंडित यांच्या नावावर मनराई, मनोगतांची साखळी ही 2 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. आपल्याला त्यांच्या कविता आज पाहायच्या आहेत. त्यांच्या या दोन्ही कविता मुक्त छंदातल्या आहेत आणि म्हणूनच मुक्त छंदाबद्दल थोडंसं. मुक्त छंद म्हणायला मुक्त, पण तरीसुद्धा त्यामध्ये एक अंतर्गत लय असते. तर या मुक्त छंदामध्ये कोणताही अनुप्रास नको, अलंकार नको, मात्रा, गण, वृत्त काही नको, लगावरी नको, असे सगळे निर्बंध काढून टाकलेला जो रचना प्रकार आहे त्याला मुक्त छंद असं म्हटलं जातं. आणि या मुक्त छंदाच्या प्रेमात अनेक कवी असतात माझ्यासकट. तर त्यामुळे हा अतिशय सोपा प्रकार आहे असं वाटतं खरं म्हणजे. पण यामध्ये सुद्धा मुक्त छंद म्हणताना यामध्ये एक छंद आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. छंद म्हणजे लय आणि ती ही अंतर्गत लय. त्या कवितेमध्ये जरी ओळी लहान मोठ्या असतील, त्याला कोणतंही बंधन नसेल अक्षरांचं, तरीसुद्धा त्यामध्ये वाचताना एक प्रकारचा अंतर्गत ठेका जाणवतो, तो मुक्त छंद. मुक्त छंद म्हणजे केवळ बोलणं, म्हणजे नुसतं गद्य नव्हे, तर त्यामध्ये पद्यात्मक आविष्कार असावा लागतो. हे आपल्याला निरनिराळ्या कवींच्या उत्कृष्ट रचनांनी दाखवलेलं आहे. म्हणजे बघा ना, केशवसूत आहेत, त्यानंतर कवी अनिल यांनी 1930 मध्ये मुक्त छंद लिहिला होता. खरं म्हणजे कवी अनिल हे उत्तम कवी आहेत. सगळ्या प्रकारच्या रचना त्यांनी केलेल्या आहेत. विशेषतः त्यांची दशपदी ही रचना खूप प्रसिद्ध आहे. पद्मा गोळेंनी मुक्त छंदामध्ये लिहिलेलं आहे. कविवर्य कुसुमाग्रज यांनी सुद्धा मुक्त छंदांचा वापर केलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट कविता लिहिलेल्या आहेत. केशवसुतांनी तर एक तुतारी द्या मजा आणून फुंकी नमिती स्वप्राणाने अशी सुरुवात करून एक जाज्वल्य कविता आपल्यासमोर लिहिलेली आहे. अशा मुक्त छंदामध्ये अमेय पंडित यांनी आपल्या 2 कविता लिहिलेल्या आहेत आणि ह्या कविता या विषयालाच वाहिलेल्या आहेत आणि म्हणूनच मला त्या जास्त भेटल्या. कारण माझ्यासारखी जी कवयित्री असते ना, ती कविता म्हणजे सहज असा सोपा प्रकार म्हणजे मुक्त छंद करूया. त्याच्यामध्ये दिसला विषय की कविता करूया. एखादी बातमी ऐकली, एखादी कोणाबद्दल काही घटना ऐकली की ती कविता करायची, अशी एक उर्मी माझ्यासकट अनेकांना येते. पण कविता हा एक गांभीर्यानं घ्यायचा प्रकार आहे. कविता यातली काव्यात्मकता जपली गेली पाहिजे आणि तरीही अंतरीचा जो भाव आहे तो प्रकट झाला पाहिजे, हे सांगणाऱ्या त्यांच्या 2 कविता आहेत. आता त्याच्याही पूर्वी मुद्दामून मला काही संदर्भ द्यावेसे वाटतात. एक म्हणजे कविता इतका सोपा प्रकार आहे का हो? तर तो तसा नाही. हे सांगणारं आपल्याला आपल्या पूर्वसुरींचं वृत्त लक्षात घेतलं पाहिजे. मला मुद्दामून आठवतं ते कविवर्य केशवसूत यांनी आपल्या एका नवोदित कवीला, हे आनंदी रमण या कवीला एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात, कविता म्हणजे आकाशाची वीज आहे. ती धरू पाहणारे शेकडा 99 आपणास होरपळवून घेतात. मी अशा 99पैकीच एक आहे. वाणी ही फार मोठी देवता आहे. सामान्य देवतांच्या आराधनेत सुद्धा फार जपावे लागते. मग या देवतेच्या आराधनेस किती बरे जपावे लागेल. तुम्हास कविता करून कीर्ती मिळवायची आहे काय? तर कीर्तीच्या लालसेने धडपडणाऱ्या तरुणांकडे ती बहुधा ढुंकूनही पाहत नाही. उलट तिला तुच्छ करून जे पुढे जातात तिला ते वरण्यास पसंत वाटतात. आणि तुम्हाला जगाच्या अंधारात आपल्या बुद्धीचा किरण पाडायचा आहे काय? त्याने किती परखडपणाने त्या आनंदी रमणला पत्रात लिहिलंय बघा. असेल तर तुमचे हृदय उललेले आहे काय? फाटले आहे काय? कारण हृदयाच्या गाभाऱ्यात तेवत असणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश जेव्हा
फाटलेल्या हृदयाच्या फटीतून अंतर्मुख झालेल्याच्या दृष्टीस पडतो आणि तो प्रकाश जेव्हा बुद्धी परावृत्त करते तेव्हा अंधारात सापडणाऱ्यांना वाट दिसायला लागते. एरवी कागदांवर दिव्यांची चित्र पाहून अंधारातून चालला आहात काय, तर आमचा एवढा कंदील तरी घेऊन जा, असं म्हणून आग्रहाने जे आपले कंदील म्हणजे आपले दिवे ज्यांचे कागदावर चित्र काढलेली आहेत असं घेऊन जा असं सांगणारे कवी जागोजाग दिसतात. तुम्हाला स्वानंद हवा आहे काय? स्वानंद हे कवीचं उत्तम पारितोषिक असेल यात शंकाच नाही. पण खाज सुटली असता खाजवल्याने जो आनंद होतो तसला आनंद काय कामाचा? सगळे आयुक्त आनंद याच माचल्याचे आहेत. त्यांच्या परिणामी हळहळच राहावयाची. तर उत्तम पारितोषिक असा टिकाऊ आनंद कसा मिळवायचा याचा विचार तुम्हीच करा. केशवसुतांचं हे परखड पत्र हे आजही सगळ्या कवींना मार्गदर्शक आहे. आणि जेव्हा जेव्हा मला कविता करावीशी वाटते की नाही त्यावेळेला मी आधी हे पत्र वाचते. तसंच दुसरा एक मार्गदर्शन पथदीप मला आढळला तो म्हणजे कविवर्य शरद काळे. हे सत्यकथामध्ये नेहमी लिहिणारे लेखक होते. त्यांनी सुद्धा कविता म्हणजे काय यावर खूप चांगलं लिहिलं आणि ते स्वतःलाच त्यांनी उद्देशून लिहिलेलं आहे. कवी म्हणू नका मला अशी करू नका घाई, कवी म्हणू नका मला अशी करू नका घाई, रास प्रासांची ओतली त्यात नाही नवलाई. वरवरचे वेचले थोडे इथले तिथले, वरवरचे वेचले थोडे इथले तिथले, पीठ लावले पाण्याला त्याचे बनले पिठले, पीठ लावले पाण्याला त्याचे बनले पिठले. टाहो फोडी तो म्हणूनी मला कवी म्हणू नका, टाहो फोडी तो म्हणूनी मला कवी म्हणू नका. साधी पिपाणी वाजली त्याला वेणू म्हणू नका, पिपाणी वाजली वेणू म्हणू नका. म्हणजे कवीने स्वतःलाच बजावलेलं आहे. आणि हे स्वतःला बजावलेलं असल्यानं मला वाटतं ह्या सगळ्या कवींनी समर्थ रामदासांपासून घेतलेलं आहे. कारण त्यांनी स्वतःला बजावलं त्याचा पथदीप दुसऱ्यांपर्यंत उजळला गेला. मना सज्जना भक्ती पंथेची जावे असं म्हणणारे, मना सज्जनाला समजावून सांगणारे असे कवी होते. आणि म्हणूनच स्वतःलाच कवितेबद्दल सांगू पाहणारे अमेय पंडित मला त्याच माळेतले कवी वाटतात. अमेय पंडितांच्या कवितांचा विषय आजचा कविता हाच आहे. कविता कशी जगावी, कशी लिहावी, कशी अनुभवावी यावर म्हणताना ते असं म्हणतात. त्यांची एक कविता आहे, ही झाडाची कविता आहे या शीर्षकाची. कविता आधी वाचते आणि मग आपण त्यातला आशय बघूया. ही झाडाची कविता आहे. काय म्हणता? झाडाची कविता असूनही शब्द कोरडे वाटतायत, रूपाने बेताची दिसते, ओळी फुटक्या स्वप्नांसारख्या कडाकड वाचतायत. वाचताना तोंडात धुरकट राखेसारखी चव येते. बरोबर ही वीज पडलेल्या अंतर्बाह्य जळून उन्मळून गेलेल्या माझ्या हिरव्या झाडाची शेवटची कविता आहे. सांभाळा, तुमची पण बाग डवरली आहे. सांभाळा, बाग तुमची पण डवरली आहे आणि विजा कडाडतच राहणार आहेत. ऐन बहरात कोसळण्याची वेदना झेपत नाही सगळ्यांनाच. ऐन बहरात कोसळण्याची वेदना झेपत नाही सगळ्यांनाच. मुक्त छंदामधून मांडलेला हा कवितेबद्दलचा गंभीर विचार मला वाटतो. आशय खूप मोठा आहे. झाडाची कविता. झाड म्हणजे कोण हो? तुम्ही, आम्ही, ज्यांना व्यक्त व्हावंसं वाटतं. पण काही वेळेला काही अपेक्षित असतं की झाडाची कविता म्हटल्यानंतर ती अगदी हिरवीगार हिरवाईची, बहरातल्या ऋतूची वगैरे असणार. पण तरीसुद्धा ती वाचताना धुरकट चव राखेची जाणवते, त्यातली वेदना जाणवते वाचताना. त्यावेळेला अमेय पंडित असं म्हणतात की बरोबर तुम्हाला तसंच वाटणार, कारण एका भोगलेल्या अनुभूतीची ती कविता आहे. जळून गेलेल्या झाडाची कविता आहे.
म्हणजे कितीतरी उन्हाळे सोसलेल्या, कितीतरी अनुभवातून ठेचा खात जाऊन आयुष्य जगणाऱ्या एका झाडाची कविता आहे. आणि अमेय पंडितांना नेमकं हेच सुचवायचं आहे. एक मुक्तछंद असलेल्या या कवितेमधून खूप मोठा आशय त्यांनी मांडला आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की अशा वेळेला आपल्याला कवितांच्या बाबतीमध्ये थोडं सावध राहण्याची गरज आहे. कारण कविता तितकीच असावी, तितकीच म्हणजे किती हेही सांगणारी पुढची एक कविता, अर्थातच मुक्तछंदातली, तितकीच. प्रत्येक कल्पनेशी निर्मितीचा संग करायलाच हवा अशी इच्छा बाळगू नकोस. प्रत्येक कवितेशी निर्मितीचा संग करायलाच हवा अशी इच्छा बाळगू नकोस. काही लाजऱ्या नुसत्या बघ, काही लाजऱ्या नुसत्या बघ, किंवा अलवार ओंजळीत घे. सोडून दे पुन्हा. काही निखळ समंजस जपून ठेव, काही निखळ समंजस जपून ठेव. काळजाच्या घडीत आयुष्यभरासाठी येईल एखादी आव्हान देत, डोळ्याला डोळे फिरवत, तेव्हा सामोरा जा पूर्ण पुरुषासारखा. येईल एखादी डोळ्याला डोळे भिडवीत आव्हान देत, तेव्हा सामोरा जा पूर्ण पुरुषासारखा. भिनव तिला रक्तात, भिनव तिला रक्तात, शरीर मनाच्या आवेगात, लसलसत्या स्नायूंच्या कैफात, रतिक्लांतीच्या बेहोशीत. जितकी सुचेल तितकीच असू दे तुझी कविता, जितकी सुचेल तितकीच असू दे तुझी कविता. ही कविता वाचल्यानंतर अक्षरशः मला सुन्न व्हायला झालं होतं की कवीला नेमकं काय सुचवायचं आहे ह्याच्यातून. कारण बऱ्याचदा सोपा प्रकार, वाङ्मयातला सोपा प्रकार म्हणून कवितेकडे बघितलं जातं, पण त्यातली जी प्रातिभ शक्ती आहे, ती प्रातिभ शक्ती म्हणजेच अमेयाने सांगितलेल्या या कवितेमधली क्लांतीची बेहोशी. आता कोणत्या कल्पनांची कविता स्वतःला ते सांगतायत की तितकीच असू दे, म्हणजे किती असू दे. प्रत्येकच कल्पना असेल आपल्याला सुचलेली, जाणवलेली, बघितलेली, ऐकलेली. प्रत्येकीशी संग केलाच पाहिजे, म्हणजे प्रत्येकीवरच कविता केली पाहिजे असं नाही. काही कल्पना त्यातली मजा घ्यायची असते, काही लाजऱ्या बुजऱ्या कल्पना असतात की ज्या क्षणिक असतात, सोडून द्यायच्या असतात त्यातली गंमत अनुभवून. काही नुसत्या बघायच्या असतात, काही जपून ठेवायच्या असतात आयुष्यभरासाठी. त्यांचं कुठेच काही करायचं नसतं, स्वतःपुरत्या असतात. आणि काही कल्पना मात्र अशा आव्हान देत येतात की वाङ्मय प्रकारात फक्त ह्या कल्पनेची कविताच होऊ शकते असं जेव्हा आतून आतून वाटायला लागतं ना, तेव्हा पूर्ण पुरुषासारखा सामोरा जा असं ते म्हणतात. इथे स्त्री आणि पुरुष असा लिंगभेद अपेक्षित नाहीये. तर एखादी मदालसा तरुणी जेव्हा आसक्त झालेली असते, त्यावेळेला ते स्त्रीत्व, त्या स्त्रीत्वाला सामोरं जाणारं पुरुषत्व तितकंच सामर्थ्यशाली असलं पाहिजे. म्हणजेच प्रतिभा त्यावेळेला तितकीच सामर्थ्यशाली असली पाहिजे की त्या कल्पनेला उचलून घेईल, तिच्याशी रतिक्लांत, म्हणजे तिच्याबरोबर स्वतःचं मन, स्वतःचा संवेदन इतकं घुसाळून निघालं पाहिजे की त्याची क्लांती कवीला आली पाहिजे. आणि त्या क्षणांमध्ये त्या कल्पनेबरोबर जितकी सुचेल, म्हणजे कोणतीही ओढाताण न करता जितकी सुचेल तितकीच असू दे तुझी कविता. म्हणजे एखाद्या सोन्याच्या खाणीमध्ये खूप जेव्हा माती ढिगभर काढली जाते तेव्हा एखादा सोन्याचा कण मिळतो, तसं हा कवितेचा अनुभूतीचा क्षण आहे असं कवीला म्हणायचं आहे. आणि म्हणूनच अमेय पंडितांच्या ह्या 2 कविता मला यासाठीच आपल्यापर्यंत पोचवाव्याशा वाटल्या. एक वेगळा आशय, वेगळा विषय आणि स्वतःलाच भानावर ठेवणारा हा कवी आपल्याला म्हणूनच आपल्यापर्यंत आपल्याला ओळख करून द्यावी असं मला वाटलं. आपल्याला जर हा माझा प्रयत्न आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया द्या आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.